महाराष्ट्रातील महिलांच्या संघर्षमय यशोगाथा पुढे आणणारा एक नंबर न्यूज चॅनल म्हणजेच श्री राधिका न्यूज चॅनल. एक पाऊल पुढे, फक्त आणि फक्त महिलांच्या हक्काचे व्यासपीठ. रुपालीताई, तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे पूर्ण फाउंडेशनच्या टीमकडनं खूप आणि तुम्ही हे जे ब्युटिशियन चालू केलेलं आहे तर ह्या क्षेत्रात कशा आलात म्हणजे आणि तुमचा हा प्रवास कसा आणि कुठपर्यंत सुरू होतो हे नक्कीच तुम्ही स्वतःला सांगावं. नक्की. मी रुपाली वालझाडे, मी नाशिक रोड इथे राहते आणि मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. मला तुम्हाला सांगायचं झालं हा 2007 प्रवास झाला. 2007 माझा विवाह झाला, त्यानंतर डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्यानंतर मला अनेक संकटांना सामोरं जायला लागलं. मी अशी ग्रॅज्युएट झालेली आहे. माझ्याकडे कंडक्टर लायसन बिल्ला पण आहे गव्हर्नमेंटचा. कम्प्युटर, टायपिंग, ग्रॅज्युएशन सगळं मी कम्प्लीट केलं. परंतु जॉब करणं म्हणजे मला आवडत नव्हतं. मला असं वाटायचं की माझी खुर्ची पाहिजे, जिथे मला माझ्या चेअरवर बसून मला सुट्टी पाहिजे तेव्हा घेऊ शकते आणि आपल्याला काहीतरी करायचं म्हणून मग मी पार्लर क्षेत्र निवडलं. 2007 मी केलं. 2007 सुरुवात केली आणि शिकलं आणि 9 मी स्वतःचं पार्लर टाकलं. आज मला जवळजवळ 22 वर्ष होत आले. 22 वर्ष झालेत आणि मी खूप छान पद्धतीने चालवते आणि माझ्या कार्यातून मी समाजकार्यही केलं. मला तुमच्यासारख्या अनेक मैत्रिणी भेटल्या ज्यांनी मला समाजकार्याचा मार्ग दाखवला. त्यातून आम्ही त्या मार्गातून मी ते समाजकार्य करण्याच्या दृष्टीने मी माझ्या बिझनेसमधून काय करता येईल हा सगळा निवडला. मग त्याच्यामध्ये मी पार्लरचं क्षेत्र निवडल्यानंतर मी माझ्या म्हणजे वेळ आली तशी की मला काहीतरी बनायचंय. मग मला असं झालं की प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे. मग असं की जशी की परिस्थिती नसेल तर मग आम्ही गरीब विद्यार्थ्यांना आम्ही फ्री शिक्षण दिलं. त्याच्या माझ्या हाताखाली काम पण करतील. हो. आणि मग मी त्यांना माझ्याकडनं शिकवलं आणि त्यांना सक्षम केलं की उद्या तुमच्याच माझ्यासारखी वेळ आली तर तुम्हाला असं नको वाटायला. आता माझं लग्न झालंय. मला म्हणजे 2013 मी पुनर्विवाह केला. मला अनमॅरिड मुलगा मिळाला. ते रिक्षा चालवत होते पण आजच्या कंडिशनला धरलं तुम्ही तर त्यांचं एक मोठं मेन्सवेअर आहे. त्यांच्याकडे आता 2-3 नोकर्स कामाला आहे. अशा मी परिस्थिती झगडत आली. आता मी खूप छान पद्धतीने देवाने कन्यारत्न दिला आहे. ते पण खूप सुरेख आहे. आज छान आर्टिस्ट म्हणून काम करते आणि हुशार पण आहे. सगळे छान आहे. म्हणतात ना की एखादी मुलगी लग्न म्हणून सासरी जाते तर ती लक्ष्मीच्या पावलांनी जाते. तसं त्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून वास करत आहेत असंच आहे. असा अनुभव आला आहे. नवरवाला आलाय. ते मला महालक्ष्मी म्हणजे मला लक्ष्मी म्हणतात आणि मुलीला महालक्ष्मी म्हणतात. आम्ही म्हणजे एक घरामध्ये महालक्ष्मी नांदते आहे. सुखाने गुण्या गोविंदाने सगळं काही चाललं आहे. तर आता हे जे क्षेत्र निवडलं आहे पार्लरचं क्षेत्र, कोणी म्हणतात की फक्त ते काय म्हणतात की तोंडाला लाडी पावडर लावली अशी अडाणी लोकांची जी भाषा असते, बरोबर आहे की पण प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपण कुठेतरी कोणत्या तरी स्टेजला जावं आणि ते पूर्ण करावं असं वाटत असतं. तर मग त्यामुळे हे क्षेत्र खूप अतिशय छान निवडलं आहे की प्रत्येक महिलेला आज ती गरज पण आहे. कारण की आपण फिल्म मध्ये बघितलं तर त्याशिवाय लागतात त्या गोष्टी आपल्याला. आणि आता हे क्षेत्र जेव्हा तू करत आहे तर आता खूप तास त्यासाठी द्यावे लागतात. तर घरातलं ह्यासाठी कसं सपोर्ट आहे? घरात आता म्हणायला गेलं तर माझी फॅमिली छोटीच आहे. मी, माझे मिस्टर आणि मुलगी. सकाळी शाळेत गेल्यानंतर मिस्टर पण 9 वाजता कामावर जातात. 9 ते 10 ते नसतात. पण मग तशा पद्धतीने मी माझं काम करते. पण मग थोड्या अडीअडचणी येतात. मुलीचं शिक्षण आहे, तिला क्लासला सोडायचंय, या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं. खरंच एक स्त्री शक्ती म्हणायला गेलं ना तर ती शक्ती येते आणि ती एकटवूनच आपण करत असतो. आणि त्याच्यात आपण आपल्या सोयीने जर वेळ काढला तर मला वाटतं आपण सगळं जीवन जगू शकतो. जरुरी नाही की मला घरकाम आहे की मला हे काम करता येत नाही. जर स्त्रीने शक्ती दाखवली तर ती तुमचं घरकाम सांभाळूनही, एक मुलगी सांभाळूनही मी माझं क्षेत्र व्यवस्थित आहे. म्हणजे जिथे आवड आहे तिथे सवड काढणं गरजेचं आहे. आणि करू शकते. म्हणजे हेच वाक्य मी प्रत्येक स्त्रीला सांगू शकते की तुम्ही म्हणतात की माझ्याकडे वेळ पुरत नाही, पण जर तुम्हाला खरंच ती गोष्ट करायची असेल तर रुपाली ताई जशा करत आहेत की आवड आहे तिथे सवड काढणं गरजेचं आहे. कारण की आपण स्वप्न बघतो आहे आणि स्वप्न पूर्तीकडे जाण्यासाठी आपल्याला सवड ही काढणं फार गरजेचे आहे. कारण की त्यांनी सांगितलं की त्यांनी खूप खडतर मार्गातनं काही दिवस काढले आहेत. तर तुम्ही जे खडतर मार्ग जो काढला होता
2009 पासूनचा जो काही आता समाज असा असतो ना, म्हणजे त्यावेळेतही जरी माझा समाज पुढारलेल्या विचारांचा होता, तरीही फारकत झालेल्या मुलीला इकडे जाऊ नको, तिकडे हे करू नको असे म्हणणारे भरपूर लोक होते. म्हणजे खूप आणि literally माझी आई पण, जी आई होती ना, आता असं नाही म्हणायला पाहिजे, जन्मदातीही म्हणायची की नाही मग लोक नावं ठेवतील, तू इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ. माझ्याच वरती घराच्या वरती पार्लर होतं, मग मी तिच्याकडे क्लास केला. म्हणजे अगदी तो दिवस आठवला ना की खाली भांडी घासत ती वरती राहायची, वरती वरती कस्टमर आला असं म्हणून ती मला वरती बोलून घ्यायची. आणि ते सगळं घरातलं बघून मग ते पार्लर शिकली परत. आणि अक्षरशः रडली असेल मी त्या पार्लरसाठी, आई मला शिकू दे, मला करू दे. पण आईचं त्यावेळेस असं की तुझा डिवोर्स झालाय, तू करू नको, हे करू नको. पण आज तिला इतकं प्राऊड वाटतं ना. तेच विचारणार होती की आज आईची जी म्हणजे त्यावेळीची भूमिका आणि आजची भूमिका, आज ती सगळ्या लोकांना म्हणते अहो माझ्या मुलीचं पार्लर आहे, हा खूप मोठं पार्लर आहे, तुम्ही या तिच्याकडं, छान नवरी नटवते, छान करते. म्हणजे आज तिलाच अभिमान वाटतो माझा. आणि खूप म्हणजे प्राऊड फील आहे खूप त्यांच्यामध्ये. proud feel आहे तिला. म्हणजे त्या 4 लोकांना आज सांगू शकतात की रुपालीचं पार्लर आहे, तुम्ही तिथे जा. माझे वडील पण मला म्हणायचे, म्हणजे आईने तरी थोडं असं केलं असेल, कारण ती एक आई होती आणि आईच्या मनात मुलीबद्दल समजू शकतो. भीतीच असते. नक्कीच. पण वडील माझे एवढे होते ना की नाही ती माझी लक्ष्मी आहे आणि तिच्यामुळे मला कधी काही कमी पडणार नाही असे म्हणणारे माझे वडील. म्हणजे आज आईने राहायला वडिलांची पाहिजे. प्रेरणा. माझी वडिलांची प्रेरणा. माझ्या वडिलांनी अगदी 2.5 रुपये खिशात घेऊन नाशिक मध्ये आले. आज 1 करोडपती आहेत. जय भवानी रोड मध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. तर त्या माणसा म्हणजे निर्व्यसनी माणूस, आणि त्याने 2 मुलं घडवले, तेही निर्व्यसनी आणि तेही कर्तृत्वान. आणि आम्ही 2 मुली व्यवस्थित मार्गी लावलं. खरंच या खडतर आयुष्यामध्ये ना आई वडिलांची साथ होती आणि त्यांचे आशीर्वाद होते म्हणून हा दिवस आहे. तर म्हणतात ना की एक पुढे जाण्यासाठी घरामध्ये कुणाचा तरी सपोर्ट असणं गरजेचं असतं. तर तसं आता तुमच्या लग्नानंतर तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला कशी साथ दिली? नाही. खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कधीच कोणत्या गोष्टीत तो नाही म्हणाला नाही मला की तुला हे शिकायचंय, तुला आजही कुठेही जायचं असेल ना मला असं सांगावं नाही लागत की मी इकडे जाऊ का. त्यांना असं सांगते की मी तिकडे चालली आहे, मी या वेळेत येईल. फक्त त्यांचं म्हणणं एकच राहतं की तू चालली आहे ना, जाताना फोन कर आणि निघाल्यावर तिथून निघाल्यावर मला फोन. म्हणजे ते काळजीपोटी. काळजीपोटी. बाकी त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला. आणि लिटरली सेकंड मॅरेज होतं, ते अनमॅरिड होते आणि मी डिवोर्सर होती. पण त्यांनी मला आजही म्हणजे 13 वर्षात कधीही कोणत्या उलटून शब्दातही ते वाक्य बोललेले नाहीये किंवा ती माझा अपमान केला नाहीये. खरंच एवढं आहे त्याचं. आता मला एक असं सांगायचं आहे की आज आपले श्रोते जे ऐकत आहात, तर त्या महिला वर्गांसाठी काय संदेश देतात? महिला वर्गांना मला एकच सांगायचं, श्री शक्ती रूपेने संस्थिता असते. जी शक्ती तुमच्यात आहे, तुम्हाला जर ती एकटवायची असेल तर तुम्हाला ती जिद्द धरावी लागेल. आणि जिद्द धरली तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते, फक्त तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे नारी शक्तीचा विजय नक्कीच असतो. आणि म्हणतात ना की नारीमध्ये खूप रूपे लपलेली आहेत, तर ती दाखवण्यासाठी फक्त एक प्लॅटफॉर्म हवा असतो. आणि तो उपलब्ध प्रत्येकीला असतो. तर रुपाली ताईंना जसा एक प्लॅटफॉर्म मिळाला, तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्हीही आपल्यामध्ये जी काही कलागुण आहेत तर ते कुणाकडे तरी बोलून दाखवा. नक्कीच आपल्याला पण नक्कीच कुठेतरी तो प्लॅटफॉर्म मिळेल आणि आपण पुढे कुठेतरी वाटचाल करूया. खरंच तुम्ही खूप छान महिलांना संदेश दिला आहे, त्याबद्दल खरंच पूर्ण टीमकडनं आणि माझ्याकडनं तुम्ही मला इकडे बोलवलं. आणि खरंच मी चेतनाताईचे खूप आभार मानते. खूप मोटिवेशन आहे त्यांच्यामध्ये. प्रत्येक वेळेस त्या सगळ्यांनाच कुठेही भेटले तर हसमुखने बोलणार. त्यांच्यामध्ये कुठलीही पार्शलिटी नसते, या तू इकडे इकडे तिकडे असं नसतं. त्यांचं सगळीकडे आल्या की ते आमच्याशी मिळून मिसळून वागतात आणि 4 गोष्टी समजून सांगतात. आणि ताई तुम्हाला दिलेला आधार मला अजूनही आठवतं की मी पहिल्यांदा भेटली होती आणि त्यानंतरचा आतापर्यंतचा माझा प्रवास, म्हणजे आज आमची 2-3 वर्षाची ओळख आहे, पण खूप सपोर्ट केला. आणि आज मला इथे बोलवलं, माझ्याबरोबर संवाद साधला, माझ्या जुन्या आठवणींमधनं मी कसं केलं ते सगळं आठवलं. खूप छान वाटलं मला. खूप खूप धन्यवाद.